संवाद हरपलाय किंवा माननीय प्रकाश आंबेडकरांचं आपण पहिले स्टेटमेंट ऐकलं असेल, व्हिडिओ व्हायरलही झाला होता की उपवर्गीकरण झालं पाहिजे. माननीय रामदास आठवलेंनी पण सांगितलं उपवर्गीकरण झालं पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात आणि विरोध हा होत असतो, त्यातला एक गट विरोध करतो. पण आज जमेची बाजू जास्त आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण 57 जाती खवळून उठल्या. त्यामुळे हे आरक्षण उपवर्गीकरण लवकर झालं पाहिजे आणि लवकर होईल अशी आम्हाला आशा वाटते. खेळवत ठेवलं जातंय का सगळ्या समाजाला? संवाद का होत नाही? संवाद आम्ही सरकारशी करतोय. आता आमचं एक शिष्टमंडळ माननीय एकनाथ शिंदेना भेटलं. काल माननीय सचिन आयरांबरोबर मीटिंग झाली. सुनित्राताईंना भेटलं. कम्युनिकेशन सरकारबरोबर चालू आहे. पण जी लिगल प्रोसेस आहे ती लवकरात लवकर करावी आणि जी बदर समिती त्यांनी नेमली होती, बदर समितीचा अभ्यास झालाय आणि हे आलेल्या ऑब्जेक्शन्स असतील त्याच्यावर निर्णय घेऊन लवकरात लवकर हे करावं म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरलो. आळलंय कुठं नेमकं? एवढा मोठा समाज रस्त्यावर उतरतोय, त्याच्या विरोधात दुसरा समाज रस्त्यावर उतरतोय, समर्थन आहे. आळलंय कुठं नेमकं? आम्ही पण ह्या मोर्चा आम्ही ही मोर्चाद्वारे हेच विचारतोय सरकारला, जरी सरकारमध्ये असलो तरी हे अडलंय कुठं, लवकरात लवकर आपण उपवर्गीकरण जाहीर करावं. 2029 ची वाट पाहतोय. नाही 2029 चा विषय नाही, तोपर्यंत आणखी भडका उडेल असं होणार नाही. कार्यकर्ते आक्रमक होतात, काय सल्ला दिला या याच्यात? सल्लापेक्षा मी सांगू इच्छितो की हे आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर झालं पाहिजे. नाहीतर आम्ही मुंबई बंदची तयारी करतोय. महाराष्ट्रात खूप मोठा जनसमुदाय मुंबईला लवकरात लवकर धडकेल त्याची तारीख आम्ही जाहीर करतो. मागणीसाठी गेले अनेक वर्ष हा लढा सुरू आहे, का न्याय मिळत नाही? सध्या ते तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली समरसता आणि समानता खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात पण यावी, त्या अनुषंगानं 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला, आरक्षणाचं उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करा आणि त्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी इतर 5 राज्यांमध्ये ते डिक्लेअर झालंय, महाराष्ट्रातही लवकरात लवकर व्हावं म्हणून संपूर्ण मातंग समाजाबरोबर काल आमच्या पुण्यामध्ये मादिगा समाज असेल, त्याचबरोबर चर्मकार समाज असेल, ढोर समाज असेल, ही सर्व मंडळी, वाल्मिकी समाज, ही सर्व मंडळी एकत्र येऊन रस्त्यावर उतरली. उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करावं ही प्रयत्न मागणी. का बरं याच्यामध्ये काय अडचण येते महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण लागू करायला? मुख्यमंत्र्यांशी तुमचं काय याच्या संदर्भात बोलणं होते? आता माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात स्टेटमेंट केलं, आपण ऐकलं असेल की आरक्षणाचं उपवर्गीकरण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे होईल, कोणालाही दुखवलं जाणार नाही. याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन्स आले होते, काही मेल्स आलेले, त्याच्यावर स्टडी होईल आणि त्याच्यावर लवकरात लवकर हे उपवर्गीकरण जाहीर केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. आमची हीच ठोस मागणी आहे की लवकरात लवकर हे उपवर्गीकरण करावं. माझ्याबरोबर आमदार सुनील कांबळे सुद्धा या ठिकाणी आहेत. तर आम्ही सरकारमध्ये असलो तरी आम्ही आज समाजाच्या बाजूने ठामपणे उभे आहोत आणि हा समाज एकत्र संपूर्ण महाराष्ट्रात आलाय, रस्त्यावर उतरलाय. उद्याच्या मुलांच्या भवितव्यासाठी उपवर्गीकरण होणं गरजेचं आहे. शहर आणि जिल्ह्यातला प्रत्येक घरातला मातंग समाजाचा माणूस आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि महाराष्ट्र शासन जो सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय त्यात कायदेशीर सगळ्या बाबी तपासून पुढची आम्हाला ते आशा आहे की तुम्ही आता प्रश्न विचारला अमितजींना की घोडं कुठं अडलेलं नाही. जे कायदेशीर प्रोसिजर चालू आहे ते अंतिम टप्प्यात आलेले आणि लवकरच आरक्षण मातंग समाजाला हक्काचं उपवर्गीकरणाचा लाभ 100% मिळणार. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी वारंवार त्याचा उल्लेख करतात. आपण मागे ती व्हिडिओ क्लिप बी पाहिली असेल, विधानसभेत त्यांनी उत्तर दिलं की तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करू द्यायची का नाही. त्याच्यावर सर्वांनी सांगितलेलं अख्खे सरकार त्यांच्या पाठीशी. आता आम्ही त्यांनी सांगितलं की सुनेत्राताई आहेत, एकनाथजी शिंदे साहेब, हे युतीचं शासन ह्या मातंग समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि या सुप्रीम कोर्टाची अंमलबजावणी 100% होणार. अंतिम टप्प्यामध्ये मात्र रस्त्यावर उतरण्याची वेळ काय? लहान मुलगा जरी रडला त्याशिवाय आई स्वतःला मुलाला दूध पाजत नाही, तसं सरकारलाही आम्हाला ते दाखवावं लागतं ना की आमचाही समाज खरं तर वर्षानुवर्ष हा गावखेड्यात राहणारा समाज, गावात ना शेती ना उद्योग, दुष्काळाच्या काळात जे लोक शहरात गेले आणि रोजीरोटीसाठी जे शहरात गेलेले तर समाजच थोडा हे झालेला होता ना. 70 वर्ष अन्याय झालेला आहे, ना शिक्षण ना उद्योग ना नोकरी. याच्यासाठी तर आहे करतो आणि आता समाज जागृत होते. समाजाला कळालं की आता आपल्यावर वर्षानुवर्ष जो अन्याय झालाय ते दूर करण्याचं सुप्रीम कोर्टाने आम्हाला
न्याय दिलेला आहे त्या न्यायाची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार करेल. आई अंत का पाहते मग? आई अंत पाहत नाही, सरकार अंत पाहत नाही.